तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हे वाटे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा ये रवी बस. काय म्हणते ऑफिसचं कामकाज? काही विशेष नाही काय. खरं ना, आज ऑफिसमध्ये काही कामच नाही केलं. का रे? अगं दादासाहेब गेल्यानंतर आज पहिल्यांदाच ऑफिसमध्ये गेलो. त्यामुळे कंपनीचे क्लायंट्स भेटायला आले आणि स्टाफ मधले काही लोक सुद्धा आले. ते सगळेजण दादासाहेबांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि त्यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकारांबद्दल बोलत होते. ते सगळं बोलण्यात दिवस कसा निघून गेला कळलंच. तेही खरंच आहे म्हणा. हे असे अचानक आपल्याला सोडून गेले. देव माणूस होते हे. त्यांच्या आठवणी लोकांना येणारच ना. पण उद्यापासून कामकाजात लक्ष दे बाबा. त्यांनी उभारून ठेवलेला हा उद्योगाचा डोलारा आता तुलाच सांभाळायचा आहे. हो काय, मीच सांभाळे. आणि हो, ऑफिसमध्ये ना आज एक विचित्र गोष्ट घडली. म्हणजे हे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये कसले? माझ्या केबिन मध्ये कोणीतरी विसरून गेलं. नवलच आहे. अरे पण तुझ्या ऑफिसमध्ये आलेल्या सगळ्यांना तू विचारलंस की नाही? हो हो, सगळं करून झाले. पण सगळे म्हणतायत की आमचे नाहीच आहेत. ठीक आहे, उद्या तू हे पैसे बँकेत जमा करून टाक. पुढे काही विचारणा झाली तर परत देऊन टाकूया. चालेल. असं करू, तूही चल माझ्याबरोबर. दादासाहेबांचं आणि तुझं जे जॉईंट अकाउंट आहे ते आपण अपडेट करून टाकूयात. आणि या अकाउंटवर तुझं नॉमिनेशन करूया. माझं नॉमिनेशन? आई, पण एवढी घाई कशाला? ते अकाउंट्स तुझ्याच नावावर राहू देत. काही नको. तसंही तुझं आणि माझं जॉईन असं अकाउंट नाहीये. वेळ काही सांगून येत नाही रे. आता बघितलंस ना, हे कसे अचानक सोडून गेले. असं वाटलंही नव्हतं हे अचानक जातील म्हणून. जशी तुझी मर्जी. पण आई, मला वाटते तू घाई करतेस. घाई नाहीये. अरे यांनी त्यांचं मृत्यूपत्र सुद्धा करून ठेवलं नाही. ते जरी केलं असतं ना तरी हे उपद्व्याप करावे लागले नसते. मृत्यूपत्र करायला नियतीने त्यांना वेळच दिला ना. ते असू दे. सीमा मावशी कुठे? दिसत नाहीये. ती घरी गेली आहे. काही पत्र वगैरे आहेत का ते बघायला गेली. उद्या येईल परत. तू फ्रेश हो, जेवण तयार आहे.
हाय ताई. ये सीमा, तुझीच वाट बघत होते. बस. का ग, काही विशेष? अगं विशेष काही नाही. मी रवीला घेऊन बँकेत जाते आणि मग तिथूनच पुढे लँड रेकॉर्ड्सच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन येतो. हो चालेल ना. अगं पण ताई, अचानक काय काम काढलंस या दोन्ही ऑफिसमध्ये? अगं बँकेच्या अकाउंट्सवर रवीचं नॉमिनेशन करून घेते आणि जमिनीच्या कागदपत्रांवरही त्याचं नाव घालून घेते. इतके दिवस हा सगळा व्यवहार यांच्या आणि माझ्या नावे होता. आता हेच राहिले नाही. पुढची तरतूद करायला हवी ना. ताई, तू राग नको मानूस, पण एक विचारू का मी तुला? विचार ना. तुला इतकी घाई का झाली रवीचं नाव घालण्याची? अगं हल्ली जीवाचा काही भरोसा राहिला नाही. हे असे अचानक गेले, उद्या माझं काही बरं वाईट ताई, झालं तर. असं काही अभद्र बोलू नकोस. किती वेळा सांगितलंय मी तुला. हे बघ, तुला ते बँकेचे अकाउंट्स आणि प्रॉपर्टीवर रवीचं नॉमिनेशन द्यायचं असेल ना तर दे, पण मी परत सांगेल तुला की नीट विचार कर. अगं म्हणतात ना की बसण्याचा पाठ द्यावा पण समोरचं ताट कधी देऊ नये ग. नाही ग, माझा रवी तसा नाही. माझा रवी सज्जन, सरळ मार्गी आणि आज्ञाधारक मुलगा आहे. काय तर म्हणे सरळ मार्गी, आज्ञाधारक आणि सज्जन. अगं ताई, तुला काहीच माहिती नाहीये ग. हे बघ, आता मी तुला एवढंच सांगेन की दिसतं तसं नसतं. अगं हा पैसा आहे ना माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. किती उदाहरणं देऊ मी तुला या जगातली, सांग ना. अगं असतील, पण माझ्या रवीविषयी मी खात्री देऊ शकते. अगं तुला माहित नाहीये, काल त्याला ऑफिसमध्ये 5 लाख रुपये सापडले आणि त्याने प्रामाणिकपणे मला ते आणून दिले. अगं 5 लाख म्हणजे कमी रक्कम नाहीये. कुणालाही सहज मोह पडेल त्याचा, पण माझ्या रवीला पडला नाही. अगं यातच सगळं आलं. ठीक आहे, आता तुला इतकी खात्री पटलीच आहे तर मी काय बोलू. त्याला एक बहीण, तुझी मुलगी रश्मी, तिचं लग्न लावून दिलंस. उद्या तिने हरकत घेतली तर काय करणार आहेस तू? अगं तिचं सगळं बरं चाललंय आणि मला नाही वाटत तिची काही हरकत असेल. आणि समजा असलीच तर दोघं भाऊ बहीण पाहून घेतील ना. ताई, खूप भोळी भाबडी आहेस का, त्यामुळे तुला सगळं जग सुद्धा तसंच दिसतं. तसं नसतं ग प्रत्यक्षात ताई. जेव्हा तुला स्वअनुभव येतील ना तेव्हा कळेल तुला. आता काय, मी इतकंच म्हणू शकते. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार, या. नमस्कार. नमस्कार. मी सुशीला साने, सुशीला रमाकांत साने. या रविकिरण इंडस्ट्रीजच्या मालकी, आय मीन रमाकांत साने यांच्या पत्नी. तुम्ही कोण? मी रविकिरण साने यांचा मुलगा. ओ आय सी. बोला, काय काम काढलं? माझे पती दादासाहेब साने म्हणजेच रमाकांत साने यांचंच निधन झालंय. कळलं. पुढे? त्यांचे आणि माझे जॉईंट अकाउंट्स या बँकेत आहेत आणि इथून पुढे मी ते ऑपरेट करणार आहे. आणि आता नॉमिनी म्हणून माझ्या मुलाचं नाव टाकायला आम्ही इथे आलोय. रमाकांत साने किंवा रविकिरण इंडस्ट्रीजचे जॉईंट अकाउंट्स आता त्यांच्या पत्नीला ऑपरेट करता येणार नाही. कळलं? म्हणजे मी समजले नाही. अहो मीच त्यांची पत्नी आहे. तुम्ही त्यांच्या पत्नी असू शकत नाही. बँकेच्या लेखी त्यांचं निधन झालेलं आहे. शी इज डेड. काय? मॅनेजर, काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? माइंड युअर लँग्वेज मिस्टर. मी बरोबरच बोलतोय. हो काय बरोबर बोलताय? रमाकांत साने यांची पत्नी मी तुमच्या समोर जिवंत असताना तुम्ही खुशाल सांगताय मी मेले म्हणून. हे बरोबर आहे का तुमचं? हे बघा, तुम्ही जास्त बोलू नका. माझ्याकडे सुशीला माने यांचं डेथ सर्टिफिकेट आहे. हे खोटं आहे. मग तुम्ही सिद्ध करा. बँकेच्या मते तो तुम्ही नाहीच म्हणून. तुम्ही जाऊ शकता. मॅनेजर साहेब, असा अमंगळ बोलू नका हो. कुणीतरी माझ्या विरुद्ध रचलेलं हे कारस्थान आहे. तुम्ही बघताय ना, मी जिवंत आहे हो. एक मिनिट थांबा. तुम्ही जिवंत आहात हे मान्य आहे, पण तुम्ही सुशीला माने म्हणजे रमाकांत सानेंच्या पत्नी आहात हे कसं सिद्ध होणार? तुम्ही जाऊ शकता.
नमस्कार साहेब. नमस्कार. बसा ना. माझं नाव सुशीला रमाकांत साने आणि हा माझा मुलगा रवी. बरं, पुढे. माझे पती रमाकांत साने या गावातले मोठे उद्योगपती होते. ते हल्लीच गेले, म्हणजे वारलेत. होय, ऐकलंय मी. फारच वाईट झालं. रमाकांत साने फार मोठी आसामी होती. त्यांच्या नावे गावात आणि आसपास बरीच जमीन आहे. शिवाय आमचा बंगलाही आहे. आणि या सर्व मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांची पत्नी म्हणून मी सहभागधारक आहे. पत्नी? तुम्ही? एक मिनिट मॅडम, मला जरा रेकॉर्ड चेक करू द्या. काय म्हणालात तुम्ही? रमाकांत साने यांच्या पत्नी? होय साहेब. आता त्यांच्या सर्व प्रॉपर्टी कार्ड्सवर, सातबाराच्या उतारांवर मूळ मालक म्हणून माझं नाव लागावं म्हणून मी आले. आणि सहभागधारक म्हणून माझ्या मुलाचं नाव लावण्यासाठी आम्ही इथे आलो. एक मिनिट, तुम्हाला असं काहीही करता येणार नाही. का हो? सॉरी ताई. त्याचं काय, तुम्ही सुशीला साने कधीच होऊ शकत नाही. कारण त्या तर कधीच मरण पावल्या. काय? व्हॉट आर यू टॉकिंग मॅन? आय एम टॉकिंग राईटली. आमच्या रेकॉर्डमध्ये त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? मी सुशीला रमाकांत साने तुमच्या समोर जिवंत आहे इथे. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मीच सुशीला साने आहे. मी कसा विश्वास ठेवणार? कधी तुम्हाला पाहिलं नाही, कधी तुमच्याशी भेटलोही नाही. आणि नावाचं काय हो? एकाच नावाच्या दोन व्यक्ती असू शकतात, पण एक व्यक्ती एकाच वेळी जिवंत मृत असू शकत नाही. खोटारडे आहात तुम्ही सगळे. आमची प्रॉपर्टी हडप करण्याचं तुमचं हे कारस्थान आहे आणि त्यात तुम्ही सामील आहात. व्हॉट यू आर टॉकिंग? मिस्टर रवी, मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय आणि तुम्ही माझ्यावर आवाज वाढवतच चाललाय. अहो, खोटं नाटं सांगितल्यावर आवाज चढणारच ना. खोटं नाही मॅडम, खरंच आहे. वस्तुस्थिती बोलते. तरुणाचं रक्त गरम असते, कालांतराने थंड झाल्यावर ते समजेलच त्यांना. साहेब, त्याला माफ करा तुम्ही. पण मला हे डेथ सर्टिफिकेट बघायला मिळेल का? किंवा त्याची एखादी कॉपी तरी? नाही मॅडम, मी तुम्हाला देऊच शकत नाही. ते आमच्या नियमात बसतच नाही. आणि मी जर तुम्हाला ओळखतच नाही तर मी कशाला देऊ? प्लीज साहेब, प्लीज माझी हेल्प करा हो, प्लीज. सॉरी मॅडम, आय एम हेल्पलेस. तुम्ही माझा बराच वेळ घालवलाय. आपण निघू शकता. नेक्स्ट. संघर्ष मिलनाचा हॅलो. बोला.
हो कळलंय मला. हो तुम्हाला कुरिअर मिळालं का? गुड. येस आय एम मेकिंग ऑल द अरेंजमेंट. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आहेत. अँड बिलीव्ह मी, मी कुठे पळून जात नाही हो. जस्ट रिलॅक्स. ओके. आत्ता फोनवरच सांगा ना काय काम आहे ते. अच्छा फोनवर सांगण्यासारखं नाही आहे का? ठीक आहे आलेच मी. हां आता इतकं अर्जंट काम आहे असं तुम्ही म्हणताय तर यावंच लागेल ना. हो हो आले. निघालेच. ओके बाय. काय ग ताई कसले हिशेब करत बसलीस? अगं आयुष्याचे सगळे हिशोब चुकलेत म्हणून आता पैशांचा हिशोब करून बघतेय. काय झालंय ताई असं का बोलतेस तू? ताई तू आणि रवी बँकेत आणि त्या लँड रेकॉर्डच्या ऑफिसला गेला होतात ना, तिथे काय घडलंय का? हो खूप काही घडलंय. तुला सांगते सीमा, त्यांच्या मते मी मेलीये ग. ताई तुला किती वेळा सांगितलंय ग मी असं काही बोलत जाऊ नकोस म्हणून. मरत तुझे दुश्मन कळलं? अगं दुश्मन कसले मरतायत, ते जिवंत आहेत आणि जिवंतपणी त्यांनी मला मारलंय ग. ताई तू काय बोलतेय? मला काहीच कळत नाही. मला जरा सविस्तर सांगशील का तू? ओ माय गॉड, केवढा हा दुष्टपणा आणि कसलं अफलातून हे कारस्थान रचलंय. कुणी रचलं असेल ग हे कारस्थान आणि कशासाठी? माझ्या विरुद्ध हे कारस्थान कशासाठी केलं असेल कुणी? अगं ताई हे सगळं ना तुझी प्रॉपर्टी बळकावण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. आणि तुला सांगूय तुला पटणार नाही पण कदाचित ना या सगळ्यामागे रवीचाच हात आहे. सीमा काहीतरी काय बोलतेस? अगं तुझ्या जिभेला काही हाड? अगं मी कदाचित असं बोलले ना, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली. आणि असंही तुझा तो रवी काही भोळा बाबडा सरळ मार्गी वगैरे नाहीये. त्याचं सध्या काही चालचलन ठीक नाहीये ताई. ही इज इन अ बॅड कंपनी. असेल कदाचित तू म्हणतेस तसंही असेल. अगं पण माझ्या पोटचा गोळा आहे ग तो. आपल्या जन्मदात्रीशी असा कसा खेळेल तो? तुझं म्हणणं खरं ठरवलं. खरंच ठरेल आणि तुझी शंका खोटी ठरेल. अगं पण आता हा तिढा कसा सोडवायचा ते तरी सांग. सोपं आहे. पैसे पेरायचे. आय मीन पैसे द्यायचे त्या बँक ऑफिसरला आणि त्या भूमापन अधिकाऱ्याला ना आपण पैसे देऊन पटवायचं. त्यानंतर बघ आपल्याला हवे तितके पैसे बँकेतून काढता येतील आणि सगळ्या जमिनी आपण आपल्या नावावर करून घेऊ. म्हणजे लाच द्यायची. हो अगं आजकाल सगळीकडे हेच चालतं. इस हात से दो और उस हात से लो. माझ्या मनाला पटत नाही लाच देणं वगैरे. हा पण थोडेसे पैसे लागणार असतील तर दे, पण त्यांना आधी विचार किती हवेत ते. अगं पण विचारायला त्यांना काही द्यावं लागेल ना दक्षिणा. अगं आता माझ्याकडे कुठे आलेत पैसे? बँकेत ते काढण्यासाठी म्हणून गेले होते तर पाहिलंच ना कसं त्रांगडं निर्माण झालं ते. हे ताई तुझ्याकडे ते 5 लाख रुपये आहेत ना ग? अगं रवीने तुला आणून दिले होते, ते त्याला सापडले होते आणि अगदी प्रामाणिकपणे आणून दिले. तूच सांगितलंस ना. मग तेच पैसे तू मला दे, मी त्याच लालूच त्या दोघांना दाखवते आणि त्यांना पटवते बघ. असं म्हणतेस? रवीला विचारून देते. आता रवीला काय विचारायचे त्यात? अगं त्यांनीच तुला पैसे ठेवायला दिलेत ना ते. आता ते तुझे पैसे तू कशीही खर्च करू शकते. कळलं? ठीक आहे. संघर्ष मिलनाचा नमस्कार साहेब. नमस्कार. या या. कोण आपण? मी वैभव काळे.
रवी किरण इंडस्ट्रीजचे मालक दादासाहेब साने यांचा जावई. ग्लॅड टू नो. म्हणजे साने साहेबांची मुलगी. हो, तिच्याशीच माझं लग्न झालंय. गुड. पण साने साहेब अकाली गेले. इट इज व्हेरी बॅड. बोला, काय काम करतात? माझं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. नमस्कार. यू आर टू मॉडर्न. एक्सरसाइज करताना तर अधिकच सुंदर दिसते. तेव्हा मावशी म्हणणं जरा ओल्ड फॅशनच वाटत नाही का? पण तसं बघितलं ना तर आंटी सुद्धा तुला थोडं ओल्ड फॅशन वाटत नाही का? नाही म्हणजे तुला काहीतरी न्यू स्टाईलच मला बोलायचं असेल तर तू फक्त सीमा म्हण, मला चालेल. आय डोंट माइंड. हो रिअल. आय मीन इट. तर आता हे राहू दे, मला सांग, ही सगळी मस्काबाजी का करतोयस तू? बरं झालं तू सरळ मुद्द्यावर आली. तू आईला सांगितलंस की मी आउटलाईनला गेलो आणि माझ्या विरुद्ध सारखं बोलतेस. हे बघ, मी खरं तेच सांगितलंय. तुझी आई माझी मोठी बहीण आणि तिचं पोरगं जर बहकलेलं असेल आणि हे तिला माहीत नसेल तर तिला सांगणं माझं कर्तव्य आहे. कळलं? अगं पण तो माझा भूतकाळ होता. तो कधीच मागे सर. तो परत कशाला उकरून काढतेस? आणि दादासाहेब गेल्यानंतर त्यांचा सगळा कारभार मलाच सांभाळायचा. इथून परत पुढे अशी चूक होणार नाही. दॅट्स लाईक अ गुड बॉय. असं लाईटली घेऊ नको. मी तुला हे सिरियसली सांगतो. आधीच आईच्या डेथ सर्टिफिकेट प्रकरणानं आम्ही किती हादरलो हे तुला चांगलंच माहिती. हॅलो, तुम्हीच नाही, मी सुद्धा तितकीच हादरले. अँड इट इज माय कन्सर्न ऑल्सो बिकॉज युअर मॉम इज माय डिअर सिस्टर. कळलं? सो प्लीज माझ्यावर दया कर. अजाणतेपणाने ज्या काही चुका घडल्यात त्या सगळ्या मी आईला सांगितलं. आता इथून पुढे कुठली नवी स्टोरी आईला सांगू नको. ओके. बाय. आई, आपल्या रवी किरण इंडस्ट्रीजचा प्रॉफिट दिवसेंदिवस वाढतोय आणि आपल्या सेल्फ फिगर्सही सुधारल्यात. पण तुझ्या आणि दादासाहेबांच्या नावावर जे जॉईंट अकाउंट आहे ते गोठल्यासारखं झाल्याने आता हा कंपनीचा कारभार तूच बघ बाबा. ही गोठलेली अकाउंट आणि डेथ सर्टिफिकेट याबद्दल काही प्रगती झाली आहे का? काही सुगावा लागतोय का? माझ्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे बाबा. नाही, कोर्टात गेलो तर तारीख पे तारीख पडणार आणि त्यात किती वेळ जाईल कुणाच ठाऊक. आपण याचा वेगळ्याच मार्गाने शोध घेतो. आई साहेब येऊ का? ये वैभव ये. अरे एकटाच आलास? रश्मी नाही आली? नाही, ती नाही आली. तसं माझंच काम होतं. आई, मला कळलंय की तुम्ही सर्व संपत्ती रवीच्या नावे करताय. हो. नाही म्हणजे तसंच काही नाही, पण हो, रवीला मी नॉमिनी करते. आई, रवीला एक बहीण आहे, तुम्हाला एक मुलगी आहे रश्मी. तिला विसरलात का? वैभव, तू गप्प बस, मी आईशी बोलतोय. अरे रवी काय वैरी आहे का तिचा? तो नाही अंतर पडू देणार त्यांच्यात. आई, पुढचं कोणी पाहिलंय? आता विवाहित मुलीला आई वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो, हे तुम्हाला ठाऊक असेलच. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मला काही म्हणायचं नाहीये. मला कायद्यावर बोट ठेवायचंय. मला तुमच्या दोघांना काही ते दाखवायचंय. हे बघा, हे काय आहे? हे दादासाहेबांचं मृत्यूपत्र आहे. या मृत्यूपत्रामध्ये दादासाहेबांची सर्व संपत्ती, रोख रक्कम, जमीन जुमला तुमची मुलगी म्हणजे माझी बायको रश्मी वैभव काळे हिच्या नावे केली आहे. काय? रश्मीला तरी घेऊन यायचंस? नाही म्हणजे तुम्ही दोघं ऑर्डर करताय हे बघून दादासाहेबांच्या आत्म्याला बरं वाटलं. हे बघ, रश्मी इथे येणार नाही. प्रॉपर्टीच्या संदर्भात ती तुमच्याशी काहीही बोलणार नाही.